मागण्या केल्या पाहिजेत? मी आता त्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे काय भाषणं केली ते सगळे मी आता पाठीमागे घेतो आहे आणि जरंगेंच्या ज्या अभिनव कल्पनांना पूर्णपणे सपोर्ट करतो आहे. सरकारच्या शिष्टमंडळानं काल मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. यावरूनच मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाष्य केलंय. कायदा कायद्याच्या ठिकाणी, आपण करून टाकायचा कायदा वगैरे या भ्रामक कल्पना आहेत. जरांगे पाटील यांचा अभिनव कल्पनांचा पाठपुरावा करायला पाहिजे असं भुजबळ यांनी म्हटलं असून जरांगे पाटील यांना खोचक टोला लगावलाय. तर देव जरी आडवा आला तरी मराठा आरक्षण घेणारच असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हणत आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचं म्हटलंय. त्यावर भुजबळ म्हणाले की मनोज जरांगे पाटील देवालाही घाबरत नाहीत, त्यामुळं त्यांच्यासमोर सरकार काय करणार. तसंच मी आधी केलेली माझी सर्व भाषणं मागे घेतो, तर पुढच्या मेळाव्यात जरांगे पाटील यांच्या बाजूनं भाषण करणार आणि त्यांना पाठिंबा देणार असल्याचं म्हणत छगन भुजबळांनी उपरोधिक टोलाही लगावलाय. त्याच्यामध्ये मी तर सपोर्ट करतोय काय, आणि सरकारने उगीच जे आहे कारण नाहीतर ते काहीतरी मोर्चा वगैरे घेऊन येतील काय, आणि त्यांनी सांगितलं की सरकारला फार भारी पडेल. त्यामुळे सरकारने जे घाबरून ही सगळी कामं ताबडतोब करायला पाहिजेत असं मला वाटतं. सरकारला कुठेतरी वेटीस धरलंय का जरांगे पाटलांनी? कारण ते जे मागणी करतायत त्याला सरकार होकार देत आहे, त्यांना भेटायला जात आहे. त्यांच्याही मागण्या फार लॉजिकल आहेत, नियमाला धरून आहेत. सरकारला वेटीस धरायचं काय, सरकारच जे आहे थोडंसं जे आहे नाहीतरी ऐकत नाही अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. ते सांगितल्याबरोबर ताबडतोब होकार द्यायचा, मोकळं व्हायचं, JR काढायचं, तर ते वाटाघाटी करत बसतात, वेळ काढतात सरकार सगळे, वेळ काढू. जरांगे पाटील आज स्पष्ट सांगितलेलं आहे की देव जरी आडवा आला तरी सुद्धा मराठ्यांना ओबीसी मध्ये जाण्यासाठी. अरे देव काय, देव सुद्धा घाबरणारच ना त्यांना, असं काय करतात देवांचं काय, ते बरोबर आहे ना त्यांचं म्हणणं. त्याच्यामुळे चूक असं काही, म्हणून तर म्हटलं की जिथे देवाची सुद्धा पर्वा नाही तिथे सरकार काय चीज आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.